मराठी भाषेच्या वापरासाठी बँकांच्या विरोधात मनसेनं सुरू केलेलं आंदोलन तुर्तास थांबवा असं फरमान राज ठाकरे यांनी काढल्याचं बघायला मिळतंय। आंदोलन सुरू होऊन आठवडाही होत नाही तोच ते थांबवण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले। नेमकं काय घडलं पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगतात इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचं आंदोलनाचं फरमान। हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार, कानफट इथंच बसणार, कानफट इथंच बसणार। कायदा हातात घेऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। तुर्तास आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना पत्र। मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती। शिवाजी पार्क मधील गुढीपाडवा मेळाव्यात बँकांच्या विरोधात राज ठाकरे यांनी फरमान काढलं। साहेबांच्या आदेशानुसार मनसे कार्यकर्ते कामाला लागले। मराठी भाषा बोलणार नाही अशी गुरमी दाखवणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात मनसेचा खळखट्याक सुरू झालाय। मात्र अवघ्या 5 दिवसात मनसेच्या आंदोलनाला अचानक ब्रेक लागला। तुर्तास आंदोलन थांबवा असा नवा आदेश राज ठाकरे यांनी पत्रातून मनसे कार्यकर्त्यांना दिलाय। सस्नेह जय महाराष्ट्र। सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही जोरदार आवाज उठवलात त्यासाठी मनापासून अभिनंदन। मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाहीत ते पहा। दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं। पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण पुरेशी जनजागृती केली आहे। आता मराठी जनतेनंच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानंच जर गच खाल्ली तर मग ही आंदोलनं तरी कशासाठी करायची। आता सरकारची जबाबदारी आहे। काल मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही, तशी इच्छा आम्हालाही नाही। तुम्ही बँकांना आणि इतरांना मराठीचा सन्मान करायला लावा, आम्ही कायदा हातात घेणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा, पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका। राज ठाकरे, अध्यक्ष मनसे। सरकार जागी झाली हे महत्त्वाचं आहे। मराठी भाषेला अभिजात दिल्यानंतर त्याच्यावर पुढे काय बोलायचं आणि काय करायचं ते ह्या सरकारला माहीतच नव्हतं। जेव्हा खळखटेक चालू झालं, म्हणजे आम्ही आताही बोललो पहिला पण की जर अपमान केला तर त्याचं उत्तर 100% मिळणार। स्वागत केलं तर आज आम्ही पाठशाळाकडून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। राजसाहेबांचं आंदोलन बोलल्यावरती ते सरकारला जागा होणं गरजेचं असतं, ते आज त्यांनी राजसाहेबांनी पण दाखवून दिलं महाराष्ट्राला। मनसेच्या आंदोलनानंतर कुणालाही कायदा हाती घेऊ देणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। त्या पाठोपाठ मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली। त्यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलन स्थगितीची घोषणा केली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह करणं हे चुकीचं नाही। तो आग्रह कोणीही करू शकतं, केला तरी त्यात काही वावगं नाही। पण असा आग्रह करताना कायदा हाती घेणं चुकीचं आहे। कायदा जर हाती घेतला गेला तर कडक कारवाई केलीच जाईल। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं संस्था आहेत, ज्या काही बँका असतील, या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत। या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोलेन, माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी बोलेन आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी आपण नक्की प्रयत्न करू।
कॅफे उघडलेले आहे, चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर होतात. नाव मराठी भाषेचं असतं, पडद्यामागे काय चालतं त्याची इत्यंभूत माहिती आमच्याकडे येत असते. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजू नका. शिवाजी पार्कामध्ये शिवतीर्थावर शिवसेनेचा जन्म झालेला आहे, त्याच्यामुळे आमची तिकडे माणसं आहेत ना. विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर मनसेमध्ये जान फुंकण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी सुरू केलाय. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा मनसेला बळ देण्यासाठी मराठीचा मुद्दा हाती घेण्यात आल्याची चर्चा आहे. हे आंदोलन आता थांबवण्यात आलंय. मात्र मराठी माणसाचा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक चर्चा करायला अवश्य जातील, असा गर्भित इशारा पत्राच्या शेवटी द्यायला राज ठाकरे मात्र विसरलेले नाहीत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.